नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तर घेवड्याची भाजी बनवायची आज आपल्याला. आणि घेवड्याची भाजी ना खायला थोडीशी चरबट लागते, पण चरबटपणा घालवून चविष्ट भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर घेवडा आहे ना सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर नीट करून त्याला कापून चिरून घ्यायचं. तर आता बघा, घेवड्याच्या शेंगा ना थोड्याशा कधी किडलेल्या पण असतात, त्यामुळे शेंग पूर्ण ओपन करून त्याच्यामध्ये कीड आहे की नाही ते बघूनच आपल्याला भाजी चिरून घ्यायची आहे. कधी दाणेसुद्धा किडलेले असतात, तर किडलेले दाणे काढून टाकायचे आणि चांगले दाणे घ्यायचे. आणि शेंगा आहेत ना थोड्याशा लांबसर अशा आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा ना शेंगेच्या दोन्ही बाजूला ना एक कीस असतो, दोर असतो. तो खाताना कधी आपल्याला चरबट लागू शकतो आणि दोरसारखा पण वाटतो. त्यामुळे ना तो कीस आपल्याला पहिल्यांदा काढून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने आपल्याला शेंग जी आहे ना ती सोलून घ्यायची आणि नंतरला शेंग ओपन करून बघायची आतमध्ये कीड वगैरे आहे की नाही. कीड नसेल तर शेंग आपल्याला चांगली आहे घ्यायची आहे. आणि दाणा जरी किडलेला असेल ना तरीसुद्धा आपल्याला तो काढून टाकायचा आहे. तर सगळ्या शेंगा आहे ना आपल्याला व्यवस्थित नीट करून घ्यायच्या आणि चिरून घ्यायच्या. थोड्याशा लांबट आकाराच्याच आपल्याला शेंगा चिरून घ्यायच्या आहेत. भाजी दिसायला खूप सुंदर दिसते आणि खायलासुद्धा चविष्ट बनते. तर सगळ्या शेंगा आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत. बघा अशा पद्धतीने सगळ्या शेंगा आता चिरून झाल्या की आपल्याला भाजी शिजवायला सुरुवात करायची. तर एका टोपामध्ये ना मी थोडंसं पाणी ठेवलं गरम करत. तर पाणी मी भाजी चिरतानाच थोडंसं आधीच ठेवलं होतं, म्हणजे थोडं गरम झालं तोपर्यंत आपली भाजीसुद्धा चिरून होते. मग सगळी भाजी परत एकदा आपल्याला धुवून घ्यायची आणि ह्या पाण्यामध्ये टाकायची. आता पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतरला आपल्याला एक 5 ते 10 मिनटं आहे ना ह्या भाजीला चांगली वाफवून घ्यायची. भाजीतला जो चरबटपणा असतो ना तर भाजी वाफवल्याच्या नंतरला तो निघून जातो आणि भाजी खूप चांगली टेस्टी बनते. त्यामुळे भाजीला एक वाफ चांगली काढून घ्यायची. आता भाजी व्यवस्थित वाफते तोपर्यंत आपण भाजीची तयारीसुद्धा करून घ्यायची, म्हणजे फोडणीची तयारी करून घ्यायची. तर बघा सगळी भाजी टोपामध्ये टाकून झाली आहे. आता झाकण ठेवायचं आणि चांगली एक वाफ काढून घ्यायची व्यवस्थित. पुढे काय बघायची गरज नाही, पण आपण तेवढ्या वेळामध्ये भाजीची फोडणीची तयारी करून घेऊ शकतो. आता झाकण ठेवलं आहे तोपर्यंत आपण कांदा, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता, लसूण ह्या सगळ्या गोष्टी आपण तयार करून घेऊया. आता मिरची कापताना मी खास तुम्हाला दाखवते. मिरची थोडीशी उभी कापायची, म्हणजे खाताना आहे ना अगदी दाताखाली जरी आली ना तर खूप चांगली लागते. पण मिरची थोडी कमी तिखटवाली मी घेतली आहे, कारण आपण मसाले वगैरे पण टाकणार आहे ना, त्यामुळे मिरची थोडीशी पोपटी रंगाची असते ना ती घेतली आहे. आता सगळं तयार झालं तोपर्यंत आपली भाजीसुद्धा चांगली वाफ निघाली आहे. तर बघा व्यवस्थित भाजीचा रंग चेंज झाला आहे, भाजी थोडीशी मऊ पडली आहे आणि दाणेसुद्धा वाफेवरती पटकन शिजले जातात. आता भाजी आपली चांगली वाफ निघाली आहे, तर भाजी आपण साईडला ठेवून घेऊया आणि फोडणीची तयारी करून घेऊया. तर बघा मी एक कढई घेतली आहे. तर कढई चांगली गरम झाली आहे, त्याच्यामध्ये आपण टाकूया थोडंसं तेलसुद्धा आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे लसूणसुद्धा चांगली थोडीशी परतून घ्यायची. अगदी काळपट रंगावरती वगैरे आपल्याला लसूण नाही परतायची आहे, कारण भाजीची चव ना या छोट्या गोष्टींनी पण चेंज होते. त्यामुळे लसूण थोडीशी तेलामध्ये परतली की त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे आहे मिरची आणि कढीपत्ता आणि मिरची सगळं लसूण एकत्र परतायचं आणि त्याच्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे कांदा आणि हे सगळं एकत्रच आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे. कांदासुद्धा लालसर रंगावरती आपल्याला जास्त परतून नाही घ्यायचा आहे, फक्त तो मऊ झाला पाहिजे एवढाच आपल्याला कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. एक मिनिटभर आपण कांदा परतल्याच्या नंतर आपल्याला टाकायचं त्याच्यामध्ये टोमॅटोबरोबरसुद्धा कांदा व्यवस्थित परतला जातो. त्यामुळे फक्त 1 मिनिट कांदा परतून घ्यायचा आणि मग टोमॅटो टाकायचा.
टोमॅटो आणि कांदा सगळं परत एकदा 1 मिनटभर परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता टोमॅटो परतल्याच्या नंतर आपल्याला टाकायचं आहे हळद, गरम मसाला आणि तिखट मसाला. आता तिखट मसाला मी थोडा 2 चमचे टाकते, कारण भाजीमध्ये मसाला असेल ना तेवढाच भाजीला खूप चव येते आणि रंगसुद्धा येतो. तर जास्त मसाला तिखट नाही आहे म्हणून मी 2 चमचे घेतला. आता मसाला वगैरे सगळं आपल्याला व्यवस्थित एकत्र परतून घ्यायचं आहे. सगळं मिक्स झालं की आपल्याला जी आपण भाजी वाफवून घेतली आहे ना ती टाकून घ्यायची आहे. तर थोडी थोडी करून टाकून घ्यायची. पाणी अजिबात आपल्याला भाजीमध्ये टाकायचं नाही आहे. सगळी भाजी टाकून झाली की सगळ्या भाजीला मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. पूर्ण भाजीला व्यवस्थित मसाला लागला पाहिजे. बघा भाजी खरंच खूप छान दिसते आणि खूप छान लागते भाजी. तर भाजीला सगळं मसाला व्यवस्थित लागला की आपल्याला लगेचच टाकायचं आहे मीठ, आणि मीठसुद्धा व्यवस्थित भाजीमध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. सगळा जो मीठ आहे ना तो भाजीला व्यवस्थित लागला पाहिजे. अगदी 5 ते 10 मिनटात भाजी जर नीट केलेली असेल ना तर 5 ते 10 मिनटात ही भाजी बनवून तयार होते. आता आपण झाकण ठेवूया आणि फक्त 5 मिनटं परत एक वाफ काढून घेऊया, कारण भाजी ऑलरेडी शिजलेली आहे त्यामुळे 5 मिनटातच एक वाफ द्यायची. आता भाजीला सगळे मसाले व्यवस्थित लागले, एक वाफ काढून घेतली की आपल्याला थोडंसं याच्यामध्ये टाकायचं दाण्याचं कूट. आता शेंगदाणे ऑलरेडी आपल्याकडे भाजलेले असतात, त्याचं कूट करून ठेवलेलं असतं, त्यातलाच मी एक 1.5 चमचा शेंगदाण्यांचं कूट टाकते. भाजीला चव खूप चांगली येते आणि थोडासा जर का चरबटपणा लागलेला असेल ना तर तो निघून जातो आणि शेंगदाण्याच्या कूटाने भाजीची चव अजून वाढते. शेंगदाण्याचं कूट टाकल्यावरती परत 2 मिनटं आपल्याला भाजीला वाफ काढून घ्यायची आहे. तर बघा चांगलं तेल सुटतं आहे भाजीला आणि भाजी आपली तयार झालेली आहे. खूप छान वास येतो आहे आणि या भाज्या खरंच खूप छान लागतात. अगदी सोपी रेसिपी मी तुम्हाला सांगितली आहे आणि भाजी आपली तयार झाली आहे. तर ही घेवड्याची भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही भाजी बनवून एकदा नक्की खाऊन बघा, खरंच खूप छान लागते. तर व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.